टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कोल्हापूर विमानतळाच्या सुरक्षेच्या कारणास्तव उजळाईवाडीहून नेरली तामगाव या गावांकडे जाणारा रस्ता आहे तो पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। 10 मे पासून हा रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला आहे। त्यामुळे नेरली तामगाव असेल किंवा सांगवडेवाडी असेल या सगळ्या परिसरामधल्या 10 ते 12 गावातील लोकांची मोठी गैरसोय गेल्या 3 ते 4 दिवसापासून होतानाचं चित्र पाहायला मिळते। आपण बघतोय लोक अशा पद्धतीने इथपर्यंत येत आहेत आणि रस्ता बंद असल्यामुळे पुन्हा त्यांना माघारी फिरावं लागतंय। पुन्हा 10 ते 12 किलोमीटरचा वळसा घालून त्यांना नेरली आणि तामगावकडे जावं लागतंय। आपण बघू शकतो पोलीस बंदोबस्त देखील यामुळे या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पर्यायी रस्त्याचा वापर करण्यासंदर्भातला फलक देखील लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पूर्णतः जो हा रस्ता आहे तो उघडून ठेवण्यात आलेला आहे जेणेकरून कोणीही रात्रीच्या वेळेस सुद्धा या रस्त्यावरून प्रवास करू नये याची खबरदारी कुठेतरी प्रशासनाने घेतली आहे असं म्हणावं लागेल। खरं तर या सगळ्या हा रस्ता जो आहे तो कोल्हापूर विमानतळाला अगदी लागून आहे आणि त्यामुळे गेल्या काही वर्षापासून या सगळ्या रस्त्याच्या सुरक्षेबाबत किंवा एकूणच विमानतळाच्या सुरक्षेबाबत या रस्त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं आणि आता भारत पाकिस्तान या देशांदरम्यान सुरू असलेल्या तणावाचा फायदा घेत कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने हा रस्ता आहे तो पूर्णतः बंद केलेला आहे। खरं तर हा रस्ता पुन्हा पूर्ववत सुरू करावा अशी मागणी काल सतेज पाटील असतील, अमल महाडिक असतील या सर्वांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेला आहे। मात्र तुर्तास तरी जिल्हाधिकाऱ्यांनी हा रस्ता जो आहे तो पुन्हा एकदा सुरू करायला परवानगी आहे ती नाकारलेली आहे। नागरी उड्डाण मंत्र्यांशी या संदर्भात चर्चा करूनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय अशा पद्धतीने अचानकपणे हा सगळा रस्ता बंद झाल्यामुळे वाहनधारकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं पाहायला मिळतं। अशा पद्धतीने सकाळपासून वाहनधारकांची रांग आपल्याला पाहायला मिळते। इथपर्यंत हे सगळे वाहनधारक येत आहेत, पोलीस मात्र त्यांना पुढे जाऊ देत नाहीत आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना माघारी फिरावं लागत असल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते। त्यामुळे हा रस्ता पुन्हा एकदा पूर्ववत सुरू करावा अशी मागणी नेरली तामगाव आणि परिसरातील नागरिकांनी केलेली आहे आणि त्यामुळे आता प्रशासन नेमकं यावर काय निर्णय घेणार आणि कधीपर्यंत हा रस्ता सगळा विमानतळाची सुरक्षितता लक्षात घेऊन किंवा विमानतळाची सुरक्षितता अबाधित ठेवून कधीपर्यंत हा रस्ता सुरू होणार हेच आता पाहावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।